आज मी तुम्हाला झटपट असं मेथी आणि नाचणीच्या पिठापासून थालीपीठ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी मेथी घेतलेली आहे, अशी एकदम बघा पानं घेतलेले आणि छोटी छोटी जी देठ असतात ना ती पण घेतलेली आहे। स्वच्छ धुवून बघा मी अशी जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठी पण नाही अशा पद्धतीत कापून घेतलेली आहे। त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर आणि अर्धा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे। ह्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हिंग पावडर, जिरे धने पावडर। आता ह्याच्यात टाकायचे बघा 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आहे आणि 3 हिरव्या मिरच्या आणि थोडासा ओवा असा कुटून घेतलेला आहे। थोडीशी टाकायची आपल्याला हळद, चवीप्रमाणे टाकायचे मीठ। आता हे पहिला आपण मिक्स करून घेऊया। आता ह्यात टाकणार थोडं पाणी आणि घट्ट असं मळून घेणार आहे। मिक्स करून घेतलंय बघा, मस्त असं मिक्स झालेलं आहे। आता आपण थालीपीठ थापून घेऊया। त्यासाठी बघा एक मलमली कपडा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून चांगला पिळून घ्यायचं। आता किती मोठं थालीपीठ पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आणि हे थोडंसं मध्ये काय करायचं माहिती आहे का, थोडासा असा पाण्याचा शितोडा मारायचा आणि ह्याला थोडंसं आपण असं पाणी लावायचं आणि थापून घ्यायचं। एकदम पातळ असं करायचं किंवा जाड तुम्हाला थोडं पाहिजे तर तुम्ही जाड घेऊ शकता। आता काय करायचं, पाण्याचं बोट घ्यायचं आणि असे 4 होल करून घ्यायचे। पॅन ठेवलाय बघा गरम करायला, अशा पद्धतीमध्ये ते टाकून घ्यायचं आणि पाणी लावायचं थोडंसं आणि बघा असं काढून घ्यायचं। आता 1-2 मिनिटांना काय करायचं माहिती आहे का, असं थोडंसं तेल सोडून घ्यायचं। पलटी करून घेऊया। बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे, एकदम खरपूस भाजून घ्यायचं। खालची साईड आपण भाजली का बघूया, बघा मस्त अशी भाजली गेलेली आहे।